ज्या माणसाने अनेक सहकारी संस्था बंद पाडल्या, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केलेत, सहकारी संस्थांवर जगायची सवय लागली आहे, त्यांनी आमची मापे काढू नयेत अशी टीका खासदार संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर केली आहे। आता ट्रेलर दाखवलाय, येत्या 4 दिवसात पिक्चर सुरू होईल। तुझ्या भावाला एकदा निवडणुकीत पाडले, एकदा तुला पाडले, आता दुसऱ्यांदाही तुला पाडणार असंही त्यांनी सांगितले। संजय काका पाटील म्हणाले, ज्या माणसांनी सहकारी संस्था अडचणीत आणल्या, साखर कारखाना, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना, प्रकाश ॲग्रो, सोया प्रकल्प, मका प्रकल्पांसह 8-9 उद्योग त्यांनी बंद पाडलेत। ज्यांना सहकारातील संस्थेवर जगायची सवय लागली आहे, त्यांनी आमच्यासारख्यांची मापे काढू नयेत। मी खमक्या मनुष्य आहे, संजय पाटील हा संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे। गुंडगिरी करतो की दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलंय। मला लोकांनी 2 वेळा खासदार केले, एकदा तुझ्या भावाचा, एकदा तुझा आणि परत एकदा तुझा मोठ्या फरकाने पराभव करायचा आहे असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलंय। जनतेने निवडणूक आपल्या हाती घेतली आहे, योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील। जय कुणाचा, पराजय कुणाचा हे जनतेने ठरवले आहे। मला जिल्ह्यात चांगलं वातावरण आहे, त्यामुळे यश नक्की मिळेल असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला आहे। आपल्याला 2 वेळेला 2-2.5 महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो, पुन्हा मी एकदा त्याला आवाहन करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस। त्यानं काल अर्ज ठेवला, मैदानात आलेला आहे, आत्ता सुरुवात झालेली आहे। जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली, पिक्चर तर अजून 4 दिवसात सुरू होईल। ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या, भ्रष्टाचार केला, अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं, साखर कारखाना, प्रकाश ॲग्रो, दूध संघ, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना, प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प, असे 8-9 उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत। ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे, त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत। मी एक खमक्या मनुष्य आहे, संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे। गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे। म्हणून मला 2दा, एकदा तुझ्या भावाचा, एकदा तुझा 19ला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं पोलखेल केले जाईल। प्रतिस्पर्धी तिघही आहेत, तिघही मैदानात उतरलेलं आहे, त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे। जनता जनार्दन ही त्या आपण अदालतमध्ये गेलेलं आहे। उद्याच्या ह्या 7 तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये ही अदालतचा निकाल होईल आणि तो 4 जूनला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातो।